पण राज्यात फक्त ना 30च राज्यात उल्लेख केला प्रामुख्याने सरकारने जी काढून यादी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रात 30 लोकांना त्यांनी त्यामध्ये समावेश केलेला आहे. 30 जणांनाच दिलेला आहे राज्यात. मोडी लिपीमध्ये रुपयांना देऊ शकतात. मग यांच्यावर अन्याय होते का? दुसरी गोष्ट मग कामं पटपट कशी होणार? कारण कोल्हापूर जिल्ह्याला एकच मोडी अभ्यासक आहे. हा, त्यांनी पण मला आता तुम्ही म्हणता ते सुद्धा बरोबर आहे, यांनी सुद्धा सगळ्यांनी सांगितले एकच आहे. पण ते मी ते सगळं विचारूनच घेणार आहे. पण ते अधिकृत उदाहरणार्थ आपल्याकडे जेवढे आहेत, कारण हे फुकट येतं. आता महाराज साहेब बसलेत म्हणून मी बोलाना, नाही तर मग 2-3 शब्द मला लगेच बोलायचे होते. ते फुकटे आहेत. त्यांचं कसं आहे, ते असं म्हणतात आम्ही पगार देतो तुम्हाला मोडी लिपी अभ्यासाला, महिनाभर नादी देत आणि नंतर काम करून घेते, त्यांना पैसे देत नाहीत. मग त्याचा अर्ज देतो सोडून. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की मी ज्या मोडी लिपी अभ्यासकाचे पैसे राहिले ते द्या, आणि नवीन तुम्हाला कोण नियुक्त करायचे ना त्यांना खरं बोला. एक तर सांगा तुला पगार देणारे म्हणले तर द्या, आणि तुम्ही देणार नसाल त्याला सांगतो समाजासाठी काम करते, फुकट तरी करेन, तुम्ही नादी लावू नका. म्हणून आता त्यांनी जर 30 घेतलेत, आपण त्याच्यात आणखीन वाढ करायला लावू. आणि असं पण काम करता येतं आपल्याला. जर समाजाचं हित साधायचं, आपल्याला जर काहीतरी करून दाखवायचं या जीवनात येऊन, तर मोडी लिपी अभ्यासक तज्ज्ञ पत्र घेऊन सुद्धा समाज हितासाठी दस्तावेज शोधू शकतोय. आमच्याकडे शोधले, इकडे सुद्धा मी तशी प्रक्रिया करून देतो. हे शब्द आहे, इकडे प्रक्रिया करून. कुठल्या यादीवर? अधिकृत यादीवर नसल्यामुळे त्यांची अडचण निर्माण होते. राज्यात 30च असल्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. तो प्रॉब्लेम होत असेल, ते मान्य केला, वाढू म्हणलं आपण, ते तर वाढूच. पण जी अडचण येते म्हणताय ना तुम्ही, मोडी लिपी अभ्यासकानं जर भाषांतर करून दिलं असेल, असं का मला नाही वाटत अडचण असेल. तसं एखादं उदाहरण असलं सांगा. काय? बरोबर. आलं लक्षात माझ्या. आता ते म्हणताय ते लक्षात आलं की त्यांनी एकच दिलाय आणि ते एक पुरू शकणार नाहीये सगळीकडे. असा त्यांनी जी आर काढलाय की एका जिल्ह्याला 2 किंवा 1 तर तो पूर्ण जिल्ह्याला पुरू शकत नाही. ती संख्या 100% वाढू. मला असं वाटलं की दुसरे त्यांचं असं म्हणणं होतं की भाषांतर केल्याच्या नंतर तहसीलदार घेत नाही, असा प्रकारच नाही. एकाकडून कुठपर्यंत जाईल हेच ना, ती वाढू. दादा, या संदर्भात आम्ही निवेदन आपल्याला दिलेलं आहे. 30 लोकांची नियुक्ती केली, कोणाला कार्यालयात कुठल्याही कार्यालयात घेतलं जात नाही. आम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे आता ही नोंदी शोधण्याचं काम आमच्या सगळ्या संघटनेने केलं. प्रेस होणार एकदा हे आपलं तुम्ही मोडी लिपी अभ्यासक आणि मी आंदोलक दोघातच भाषण चालायचं का वरती. आपण मला यांची प्रेस व्हायची, आपण याच्यावरती निवांत बोलून अभ्यासक वाढवायला लावतो. साहेब, मोडी लिपिकांचा त्या पगाराचा तुम्ही उल्लेख करा, मग दुसऱ्या बाजूला सारथी असू दे, अन्नाचा पट्टी महामंडळ असू दे, ते सुद्धा कुठंतरी मागे पडताना पाहायला मिळतात. अनेक मुलांचे हप्ते मिळत नाहीत, कर्जबाजारी मुलं झाल्याचं पाहायला मिळते. मी या पवित्र नगरीतून आणि भूमीतून शब्द दिलाय आणि पाठीमागे सुद्धा दिलाय. मी ते बंद नाही पडत आहे. सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो. या ठिकाणी नरेंद्र पाटील साहेबच मला एकदा पुण्यात येऊन भेटले होते, सांगितलं होतं महामंडळ बंद पाडलं, मला पण संपवलं, महामंडळ वाचव. मी त्यांच्या समक्ष ते कबूल करून घेतलं होतं की महामंडळ बंद करायचं नाही. सरकारनं सांगितलं होतं बंद करणार नाही, नसतं ते मोडकळीच आणलं होतं. हे नरेंद्र पाटील साहेबांना सुद्धा माहिती. आणि आता थोडं थोडं करून काय ना निधी वाढून ते पूर्व पदावर 100% आणणार. मी बंद मात्र सारथी सुद्धा आणि महामंडळ सुद्धा नाही होऊ देणार. जवळ जीवात जीव आहे तोवर मी लढत राहणार. कारण ती स्थापन करण्यासाठी राजेंना किती त्रास घ्यावा लागला होता स्थापन करण्यासाठी, ते किती आंदोलनं करावे लागले होते. आणि त्या वस्तू बंद नाही पडू शकत, कधीच पडणार नाहीत. आणि त्या संस्था बंदही पडू देणार नाहीत. निधी सुद्धा वाढता घ्यायचं. प्रत्येक बैठकीत आमचे त्यांना सांगणे नसेल तर मी प्रचंड मोठं आंदोलन करेन. तेवढंच माझ्या हातात आहे. जर तसा काय अंदाज दिसला तर आंदोलन राज्यात यांचं फिरणं बंद, आपला आणि आपण ते करू शकतो. दादा, तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. तुमची एक मागणी होती मराठा मंत्रिमंडळ स्थापन करण्याविषयी, काय नेमकं त्याच्यात पाठपुरावा? मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय असणं हे आवश्यक आहे. समाजाच्या असणाऱ्या अडीअडचणी समस्या त्यातून आपल्याला सोडवता येतात. एवढा मोठा समाज असून सुद्धा किती दिवस त्याने दारोदारी एक कागद घेऊन फाईल घेऊन हिंडायचं.
त्यापेक्षा त्याचं स्वतःचं स्वतंत्र जर मंत्रालय असलं तर त्यांना त्यांच्या आर्थिक बजेटपासून तर त्यांच्या बांधापर्यंतच्या समस्या हे सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ त्यांचं स्वतंत्र मंत्रालय होईल. ते मी लावून धरलंय. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही मान्यता दिली, खरं ते सांगतोय बरं का, आम्ही मान्यता दिली, मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला मान्यता दिली, त्याला सेपरेट सचिव दिला जाईल, जिल्हाधिकारी स्तरावरती सेपरेट कक्ष पण दिला जाईल. फक्त आता या आचारसंहिता काहीतरी आहे, त्यामुळे ते म्हणले आम्हाला अधिकृत घोषणा म्हणजे ते मंजुरीची करता आली नाही, मान्यता मात्र आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन दिली. कारण ही मराठा समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे की स्वतंत्र मंत्रालय स्थापन होतंय म्हणल्याच्या नंतर खूप समस्या अडीअडचणी त्या माध्यमातून सुटणार आहेत. जेवढे अभ्यासक तज्ज्ञ आहेत यांना कळतंय माझ्या शब्दाचा अर्थ काय, मला जरी नाही इतकं सांगता आलं तरी ते स्वतंत्र मंत्रालय झाल्यामुळे खूप समाजाच्या अडीअडचणी सुटणार आहेत. मला वाटतं आता ही आचारसंहिता संपली की त्याची घोषणा होईल. तरी मी त्यांना म्हणलो होतं बरं का की तुम्ही म्हणता घोषणा करायला मंजुरी करायला आचारसंहिता आहे आणि मग शेतकऱ्याचा जे आर काढत दिशा आचारसंहिता नव्हती का? ते म्हणले नका आड बोलू राव, पण आता करतो तर आम्ही पण नको, लय बॉम्बला बॉम्बली होईन आचारसंहिता आहे. ठीक आहे म्हणलं, काय 70 वर्ष नव्हतं, आणि काय फरक पडला म्हणलं बघू आता 7-8 दिवसांनी कोणा देतील.